Now we are going to discuss the another part in this chapter. The chapter is reproduction in plants. The part is embryology. आपल्याला आज आता काय करायचं आहे की रिप्रोडक्शन इन प्लांट्स मधला एक नवीन पार्ट सुरू करायचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओलॉजी. मग एम्ब्रिओलॉजी कशाला म्हणतात? द ब्रांच ऑफ द बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. द ब्रांच ऑफ द बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओलॉजी. आता ही एम्ब्रिओलॉजी त्या एंजिओस्पर्मी प्लांट्स मधली सुरू करायची असेल तर आता आपल्याला फ्लावरच्या 2 रिप्रोडक्टिव्ह व्हॉल्सला कन्सिडर करून पुढे जावं लागेल. एक आहे अँड्रोशियम आणि दुसरं आहे गायनोशियम. द मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ द फ्लावर इट इज कॉल्ड ॲज अँड्रोशियम. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ द फ्लावर इट इज कॉल्ड ॲज गायनोशियम. अँड्रोशियम कडून पुढे गेलं तर मेल गमेट पर्यंत जाणार, गायनोशियम कडून पुढे गेलं तर फिमेल गमेट पर्यंत जाणार. मग मेल आणि फिमेल गमेटला फ्यूज करणार, सगळ्यात शेवटी एम्ब्रिओ तयार होऊन सीड तयार होणार. सीड तयार झालं की ओव्हरीपासून फ्रूट तयार होणार. म्हणजे इनडायरेक्टली एंजिओस्पर्म त्याच प्लांट्सला म्हणणार की ज्या प्लांट्समध्ये सीड हे एन्क्लोज्ड आहे फ्रूटमध्ये. ओके, म्हणून आपण आता फ्लावरच्या पहिल्या रिप्रोडक्टिव्ह व्हर्लला आपण कंटिन्यू करू, मेल गमेट पर्यंत जाऊ. दिस इज पार्ट इट इज कॉल्ड एज स्ट्रक्चर ऑफ अँथर अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट. कुठला पार्ट आहे? स्ट्रक्चर ऑफ अँथर अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट. त्या मेल गमेटोफाइट मध्ये आपल्याला मेल गमेट दिसेल. ठीक आहे, चला ऑब्झर्व करा. बघा, हा पार्ट सुरू आहे आपला, द स्ट्रक्चर ऑफ अँथर अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट. बघा, द मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल, समजा आता हे पर्टिक्युलर फ्लावर असेल, या फ्लावरचं हे कॅलिक्स आहे, हा करोला आहे. तर हा पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा आहे की ज्या पर्टिक्युलर पार्टला काय म्हणतो आपण? अँड्रोशियम. So male reproductive whorl of the flower it is called as androecium. Each member of this particular androecium it is called as stamen. Typically this particular stamen it is differentiated into 3 parts. The terminal part of this particular stamen it is called as anther. The middle part of this particular stamen it is called as connective, and lower stalk-like part of this particular stamen it is called as filament. The main important part of this particular stamen it is called as anther. The reason is that this particular anther it is responsible for the formation of structures. They are called as the pollen grains. They are also called as the microspores. The process of formation of pollen grains it is called as a microsporogenesis. It is called as मायक्रोस्पोरोजेनेसिस. म्हणून आपण आता काय केलं की हा पर्टिक्युलर अँथर जो आहे, ह्या अँथरला आपण टीएस मध्ये नेलं. म्हणजे इनडायरेक्टली त्या अँथरचा कोणता सेक्शन घेतला आपण? ट्रान्सव्हर्स सेक्शन. आणि ज्यावेळेस आपण अँथरचा ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतो त्यावेळेस त्या अँथरमध्ये काय काय दिसते ते आपल्याला ऑब्झर्व करायचं. ठीक आहे, मग आता अँथर सुरू करू. बघा, हा अँथरचा एवढा जो पार्ट आहे हा एक लोब आहे. अँथरचा हा जो एवढा पार्ट आहे हा एक लोब आहे, आणि 2 लोब त्या पर्टिक्युलर अँथरचे ज्या टिश्यूनी कनेक्टेड आहे त्या टिश्यूला म्हणतो आपण कनेक्टिव्ह. म्हणजे हा लोब आहे, हा लोब आहे, मध्ये जो टिश्यू आहे त्याला काय म्हणतो आपण? कनेक्टिव्ह. मग आता त्या पर्टिक्युलर अँथरला सुरू करायचं असेल तर बघा कसं सुरू करता येईल. स्ट्रक्चरली दिस पर्टिक्युलर अँथर इट शोज द प्रेझेन्स ऑफ 2 lobes. Structurally the anther it shows the presence of 2 lobes, and the 2 lobes of this particular anther they are connected by means of a tissue. That particular tissue it is called as connective. That is called as connective. पुन्हा एकदा परत पहा. Structurally this particular anther it shows the presence of 2 lobes, and the 2 lobes of this particular anther they are connected by means of a tissue. The tissue it is called as connective. Each lobe of this particular anther shows the presence of 2 sacs. Each lobe shows the presence of 2 sacs. The sacs are called as the pollen sacs. Sacs are called as pollen sac. म्हणजे ही काय झाली? pollen sac. ही पण काय झाली? pollen sac. The pollen sac it is also called as a microsporangium. The pollen sac it is also called as microsporangium. Indirectly this particular anther it is very equivalent to microsporophyll of gymnosperm. It is very equivalent to the microsporophyll of gymnosperm. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर सॅकला काय म्हणतो आपण? पोलन सॅक. पोलन ग्रेनला दुसरं नेम काय आहे? मायक्रोस्पोर. म्हणून इथे काय तयार होणार? तर पोलन ग्रेन. पोलन ग्रेन तयार होणारी सॅक, म्हणून याला काय म्हणतो आपण? पोलन सॅक. पोलन ग्रेनला दुसरं काय नेम आहे तर मायक्रोस्पोर. म्हणून या पर्टिक्युलर सॅकला दुसरं पण नेम आहे, दॅट इज कॉल्ड एज मायक्रोस्पोरॅन्जियम. पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरू करा. Structurally this particular anther it shows the presence of 2 lobes
The two lobes are connected by means of a tissue. The tissue it is called as a connective, and each lobe shows the presence of two sacs. The two sacs are called as a pollen sac. आता आपल्याला एक pollen sac स्टडी करायची आहे. जे pollen sac मध्ये या असेल ते सगळ्या pollen sac मध्ये सारखं असेल, म्हणून एका pollen sac मध्ये जो आपण structurally the wall of this particular pollen sac, structurally the wall of this particular pollen sac हे इथून इथपर्यंत wall. Structurally, the wall of this particular pollen sac, it is called as an anther wall. It is called as anther wall, and this particular anther wall, it is differentiated into 3 or 4 layers. Differentiated into 3 or 4 layers. आपण या particular section मध्ये typical section मध्ये 4 layers दाखवलेले आहेत. The outermost layer, it is called as epidermis. The outermost layer, it is called as epidermis. It is single layered. The cells of the epidermis are diploid. The cells of the epidermis are diploid. The function of this particular epidermis is protection. काय म्हटलं मी की outermost जी layer आहे त्या पूर्ण outermost layer ला काय म्हणतो आपण epidermis. कशी आहे? single layered आहे. फंक्शन काय तर प्रोटेक्शन आहे, आणि तिथल्या सेल्सची प्लॉइडी जर चेक केली तर ते सेल्स कसे आहेत तर डिप्लॉइड आहे. Within this particular epidermis, there is presence of another layer. That particular layer, it is called as endothecium. That is called as endothecium. This particular endothecium, it is an important layer, and this particular endothecium, it is a common layer for all pollen sacs. Common layer for all pollen sacs, where the endothecium, it shows the presence of in its wall the thickening of the material that is called as the callus. That is called as the callus. The function of this particular endothecium, म्हणजे बाहेरून 2 नंबरची layer, the function of this particular endothecium is being it is a hygroscopic. It absorbs the water from the atmosphere, or it absorbs the moisture from the atmosphere, and this particular endothecium helps in breaking of this particular anther. The breaking of this particular anther, which releases the pollen grains, the breaking it is called as dehiscence. The breaking it is called as dehiscence. मी काय म्हटलं की बाहेरची जी लेयर आहे तिला काय म्हणतो आपण एपिडर्मिस, सेकंड जी लेयर आहे तिला काय म्हणतो आपण एंडोथेशियम. या एंडोथेशियमचं सिग्निफिकन्स काय तर या पर्टिक्युलर एंडोथेशियमचं नेचर हे हायग्रोस्कोपिक आहे. त्या पर्टिक्युलर लेयरला बाहेरून ॲटमॉस्फिअरिक ह्युमिडिटी म्हणजे वॉटर ऍब्सॉर्ब करता येते. जर वॉटर ऍब्सॉर्ब करत असेल तर त्या सेल्सवर टेन्शन येते, आणि त्या टेन्शनमुळे ती एंडोथेशियम रप्चर होते. एंडोथेशियम रप्चर झाली की ऑटोमॅटिकली हा अँथर रप्चर होतो, आणि अँथर जर रप्चर होत असेल किंवा ब्रेक होत असेल तर त्या ब्रेकिंगला टर्म आहे. दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड ॲज द डेहिसन्स. इनडायरेक्टली डेहिसन्स of this particular anther which releases the pollen grain, it is due to this particular layer. That particular layer it is called as endothecium. So outer is called as epidermis, second is called as endothecium. Within the endothecium there is presence of 1 to 3 layers. Within this particular endothecium there is presence of 1 to 3 layers. The layers are called as the middle layers. That is called as मिडल लेयर्स. मग या मिडल लेयर्सचं काय फंक्शन आहे तर या पर्टिक्युलर मिडल लेयरचं आत्ताच आपण नेचर सांगितलं की त्या 1 to 3 लेयर्स असणार. या पोलन सॅकच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स तयार होणार, पण ते पोलन ग्रेन्स जसे जसे तयार होणार तशी ती जागा आतली कमी पडणार. ती जागा वाढवायसाठी ऑटोमॅटिकली या पर्टिक्युलर पोलन सॅकमध्ये जे मिडल लेयरच्या लेयर्स आहेत त्या एक एक कमी होणार. इनडायरेक्टली द फंक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर मिडल लेयर इज टू फॉर्म अ स्पेस for the formation of pollen grains. For the formation of pollen grains, indirectly at maturity these particular middle layers they degenerate. At maturity these particular middle layers they degenerate. मी काय म्हटलं की या एंडोथेशियमच्या आत 1 to 3 लेयर्स आहे, त्या लेयर्सला काय म्हणतो आपण मिडल लेयर्स. पण या मिडल लेयर्सचं फंक्शन काय, सिग्निफिकन्स काय तर आतमध्ये पोलन ग्रेन्स तयार जर होत असेल आणि पोलन ग्रेन्स तयार व्हायचा नंबर जर वाढत असेल तर स्पेस कमी पडेल. ती स्पेस वाढवायसाठी म्हणून या पर्टिक्युलर मिडल लेयरच्या लेयरला एक एक डिजनरेट व्हावं लागेल. तेव्हा या पर्टिक्युलर पोलन सॅक मध्ये पोलन ग्रेन्स बसेल म्हणजे मावेल. आणि ते पोलन ग्रेन्स जर फॉर एक्झाम्पल जर तिथे आता ठेवायची जर असेल तर इनडायरेक्टली त्या लेयर्सला मॅच्युरिटीला डिजनरेट व्हावं लागेल. द ओनली लेयर which degenerates at the maturity of this particular anther, that particular layer it is called as middle layer.
That is called as middle layer. So the cells of the epidermis are diploid. The cells of the endothelium, they are diploid. The cells of the middle layers, they are also diploid. But within this particular middle layer, the another nutritive polyploid layer, that layer it is called as the tapetum. That layer it is called as the tapetum. मी काय म्हटलं की या मिडल लेअरच्या आतमध्ये पुन्हा अजून एक लेयर आहे. That particular layer it is called as tapetum. The function of this particular tapetum is to provide nutrition to the inner cells. The function of the tapetum is to provide nutrition to the inner cells. की या tapetumच्या सेल्सनी आतमध्ये असलेल्या सेल्सला काय प्रोव्हाइड करायचं आहे, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आहे. म्हणून या पर्टिक्युलर tapetum मधले जे सेल्स आहेत ते सगळे पॉलिप्लॉइड आहे. सो सेल्स ऑफ द एपिडर्मिस आर डिप्लॉइड, सेल्स ऑफ द एंडोथेशियम आर diploid, the cells of the middle layer are diploid, but the cells of the tapetum are polyploid. They provide nutrition to the inner cells. मग या tapetumच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, within this particular tapetum, या tapetumच्या आत काय प्रेझेंट आहे बघा. Within this particular tapetum there is presence of diploid cells, and these particular diploid cells, they are called as microspore mother cells, or they are called as the pollen mother cells. या टपेटमच्या आत हे जे दाखवलेलं आहे हे फायनल आहे, मॅच्युरिटीला डेव्हलप झालेलं आहे. आता आपण ते डेव्हलप करू. म्हणून या टपेटमच्या आत काय प्रेझेंट आहे तर सेल्स प्रेझेंट आहे. हे सेल्स कसे प्रेझेंट आहे, हे सगळे सेल्स कसे आहे, डिप्लॉइड आहे. या पर्टिक्युलर आत असलेल्या सेल्सला कोणते सेल्स म्हणतो, मायक्रोस्पोर मदर सेल्स. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द पोलन मदर सेल्स. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर टपेटमच्या आतमध्ये हे सेल जे आहे त्यांना काय म्हणतो आपण, पोलन मदर सेल्स. सो द पोलन मदर सेल्स, समजा आतमध्ये हा पोलन मदर सेल इथे जर प्रेझेंट असेल तर त्या पोलन मदर सेलचं काय होईल. The pollen mother cell within this particular tapetum or within this particular pollen sac, the pollen mother cell within this particular pollen sac, it undergo meiosis. It undergo meiosis, and upon meiosis, this particular pollen mother cell form 4 cells. The pollen mother cell form 4 cells. एक सेल, दुसरा सेल, तिसरा सेल आणि याच्या मागे एकूण चौथा सेल. 1, 2, 3 आणि 4 बॉल सारखं स्ट्रक्चर आहे. म्हणून आता ही जी डायग्राम आहे ना, ही डायग्राम तुम्हाला पाहता इथे दिसत आहे. तर हे 4 जे आहे हे 4ही पोलन ग्रेन्स आहेत, पण सगळे एकमेकांना चिकटून आहे. चिटकून जर असेल तर डायरेक्टली अशा एका स्ट्रक्चरला म्हणतात पोलन टेट्राड. The group of 4 pollen grains, it is called as the pollen tetrad. So within this particular tapetum or within this particular pollen sac, there are diploid cells. The diploid cells are called as pollen mother cells, and these particular pollen mother cells undergo meiosis, undergo reduction division, and upon reduction division, upon meiosis, each pollen mother cell, each pollen mother cell, it form 4 pollen grains. But before maturity, all these particular pollen grains, 4 pollen grains, they stick with each other. So that particular structure collectively it is called as pollen tetrad, and upon maturity all these particular pollen grains, they separate from each other. आता हे सगळे जे दिसून राहिले यांना काय म्हणतो आपण, पोलन ग्रेन्स. म्हणजे पहा की या पोलन सॅक मध्ये सपोज फॉर एक्झाम्पल 10 जर पोलन मदर सेल जर असेल 10, तर इनडायरेक्टली मियोसिस नंतर या पर्टिक्युलर पोलन सॅक मध्ये 40 म्हणजे 40 काय पोलन ग्रेन्स तयार होईल. पण 40 पोलन ग्रेन तयार व्हायसाठी जर या पोलन सॅक मध्ये जागा जर नसेल तर नॅचरली मिडल लेअर ते फंक्शन परफॉर्म करेल. काय, किती मिडल लेअर जर असेल 1 to 3 लेयर्स मध्ये की एक एक डिजनरेट होईल, पोलन ग्रेन्स तयार करायसाठी स्पेस तयार होईल. So within this particular tapetum or within this pollen sac, there is presence of diploid cells. The diploid cells are called as the pollen mother cells, and each pollen mother cell, when it undergo meiosis, upon meiosis, this particular pollen mother cell form 4 cells. Collectively it is called as the pollen tetrad, and upon maturity all these particular pollen tetrad, they separate from each other, and these 4 cells now they are called as pollen grains. Or these particular pollen grains, they are also called as the microspores. These are also called as the microspores. So all these particular microspores are formed within the anther. Hence this particular sac or pollen sac, it is called as the microsporangium.
It is called as microsporangium, and once these particular microspores or pollen grains, they are formed, both these particular sacs, they join together. The endothecium, it ruptures. बाहेरून 2 नंबरची जी लेयर आहे ती कोणती आहे? एंडोथेशियम. The endothecium, it ruptures, and all these particular pollen grains, they are released outside the anther. That particular process of breaking up this particular anther, it is called as the dehiscence. It is called as dehiscence. So this is called as structure of anther. काय प्रोड्यूस झालं या पर्टिक्युलर अँथर मध्ये? मग पोलन ग्रेन प्रोड्यूस झाला. आता आपल्याला काय करायचं की हा पर्टिक्युलर पोलन ग्रेन आहे, तर याचं स्ट्रक्चर स्टडी करणार. आता पोलन ग्रेन आहे म्हणजे याचा अर्थ हा मेल गमेट आहे असं नाही. पोलन ग्रेन इज द फर्स्ट सेल ऑफ मेल गमेटोफाइट. म्हणजे समोर जाऊन या पर्टिक्युलर पोलन ग्रेनला जेव्हा आपण स्टडी करू त्यावेळेस त्या पोलन ग्रेन पासून पुढे जाऊन शेवटी आपल्याला मेल गमेट तयार झालेला दिसेल. म्हणून आता आपण काय करणार की हा पोलन ग्रेन जो आहे, हा पोलन ग्रेन स्टडी करू आपण की एक पोलन ग्रेन कसा असतो. इथून इथपर्यंत काही टेन्शन नाही. बघा की या पर्टिक्युलर पोलन सॅक मध्ये पोलन मदर सेल्स आहे, मिओसिस मध्ये गेलेला आहे. मिओसिस मध्ये तुम्हाला रूल माहिती आहे की एका सेल पासून 4 सेल्स तयार होतात. हे 4 सेल्स तयार झालेले आहेत. पोलन मदर सेल फॉर एक्झाम्पल जर तो डिप्लॉइड असेल तर इनडायरेक्टली 4ही पोलन ग्रेन्स हे कसे असायला पाहिजे? हॅप्लॉइड. मिओसिस मध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ होतो. मिओसिस मध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ होतो, तर हा पोलन ग्रेन आहे. आता या पोलन ग्रेनला आपल्याला डिस्कस करायचा की तो पोलन ग्रेन कसा असतो. एक पोलन ग्रेन पहा. Each pollen grain, it is a unicellular, uninucleate and haploid structure. Each pollen grain, it is a unicellular, uninucleate and haploid structure. Haploid का? कारण हा pollen grain कशाचा प्रोडक्ट आहे? मिओसिसचा प्रोडक्ट आहे. एका सेल पासून बनलेला आहे म्हणजे युनिसेल्युलर, आणि याच्यात न्यूक्लियस पण एकच आहे. So each pollen grain, it is unicellular, uninucleate and haploid structure. The wall of the pollen grain is double layered. The wall of the pollen grain is double layered. The outer wall is thick. The inner wall is thin. The outer wall is thick. Inner wall is thin. The outer wall thick. It is called as exine. It is also called as exosporium. The inner wall is thin. It is called as intine. It is called as endosporium. And exine, it shows the presence of openings, and these particular openings, they are for germination. These particular openings are called as germ pores. These are called as germ pores. म्हणजे बाहेर काय प्रेझेंट आहे? एक्झाइन प्रेझेंट आहे. त्याच्यात काय प्रेझेंट आहे? इंटाइन प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर एक्झाइन कुठे 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 अब्सेंट आहे. जिथे अब्सेंट असेल तिथे ओपनिंग आहे. त्या ओपनिंग्सला काय म्हणतो आपण? germ pores. Within this particular intine, there is presence of cytoplasm, and in the center there is presence of nucleus. There is presence of nucleus. Such is the structure of this particular thing that is called as the pollen grain. This is also called as the microspore. आणि या pollen grain पासून सगळ्यात शेवटी मेल गमेटोफाइट तयार होणार आहे. Hence, this particular pollen grain, it is the first cell of male gametophyte. The pollen grain, it is the first cell of male gametophyte. पुन्हा पहा, द पोलन ग्रेन, इट इज अ युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएट अँड हॅप्लॉइड स्ट्रक्चर. हा पोलन ग्रेन कुठे तयार झालेला आहे? या अँथर मध्ये तयार झालेला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट हे की हा पोलन ग्रेन युनिसेल्युलर स्टेट मध्ये असताना या पर्टिक्युलर अँथर मधून कधीच बाहेर निघत नाही, लिबरेट होत नाही. या अँथरचं डेहिसन्स होत नाही. मग काय होईल? मग हा पोलन ग्रेन पहा, आता चेक करा पुन्हा. This particular pollen grain, it is unicellular, uninucleate and haploid structure. This particular pollen grain, when it is formed within the anther, हा pollen grain आहे, हाच आपण इथे काढलेला आहे. When it is formed in the anther, it undergo unequal division. It undergo unequal division, and that particular division, it is called as a mitosis. That division, it is called as mitosis. की या पर्टिक्युलर पोलन ग्रेनचं या पर्टिक्युलर अँथर मध्ये हा वन सेल्ड असताना इथून बाहेर निघणार नसेल तर मग त्याचं काहीतरी होत असेल तर काय होईल? अनइक्वल मायटॉसिस. म्हणजे हा पर्टिक्युलर पोलन ग्रेन आता कुठल्या डिव्हिजन मध्ये जाणार? मायटॉसिस. मायटॉसिस मध्ये तुम्हाला परत माहित आहे की मायटॉसिस मध्ये प्लॉइडी बदलत नाही. इथे काय झालं होतं? मिओसिस. डिप्लॉइड सेल्स पासून 4 काय तयार झाले होते? हॅप्लॉइड सेल्स. हे मिओसिस होतं. मिओसिस मध्ये प्लॉइडी ही हाफ होते, पण मायटॉसिस मध्ये प्लॉइडी चेंज होत नाही. म्हणून दिस पर्टिक्युलर पोलन ग्रेन, व्हेन इट इज प्रेझेंट इन द अँथर, when it is present in the anther, it undergo unequal mitosis. There is formation of 2 unequal cells.
There is formation of two unequal cells, the smaller cell and the larger cell. The smaller cell and the larger cell. The smaller cell, it is called as the generative cell, and the larger cell, it is called as the tube cell. This particular tube cell, it is also called as the vegetative cell. The smaller cell, it is called as the generative cell, and the larger cell, it is called as the tube cell. The smaller cell, it is with larger nucleus. Characteristic पहा. The smaller cell, it is with larger nucleus, and the larger cell with smaller nucleus. So smaller cell with larger nucleus, it is called as a generative cell, and the larger cell with smaller nucleus, it is called as a tube cell. पहा दोन्ही सेल कसे काढलेले आपण लिहिलेले आहे हॅप्लॉइड. कारण मायटॉसिस झालं, हा सेल ओरिजिनल कसा आहे हॅप्लॉइड आहे, मायटॉसिस झालेला आहे, त्याच्यामुळे दोन्ही नवीन हॅप्लॉइडच तयार होईल, प्लॉइडी बदलणार नाही. सो दिस इज नाव कॉल्ड ॲज द टू सेल्ड पोलन ग्रेन. दिस इज नाव कॉल्ड ॲज द टू सेल्ड पोलन ग्रेन. म्हणजे वन सेल्ड कुठे प्रोड्यूस झालेला होता अँथर, त्याच अँथर मध्ये हा वन सेल्ड कशामध्ये कन्वर्ट झाला टू सेल्ड मध्ये. आता हा जर टू सेल्ड असेल तर नाव when this particular pollen grain it is at a two celled stage, this particular anther it breaks, that releases the pollen grain. म्हणजे pollen grains या anther मधून कोणत्या कंडिशनला बाहेर निघतात तर या कंडिशनला, that is called as the two celled stage. That is called as two celled stage. Now this particular two celled pollen grain, the two celled pollen grain now get deposited on the surface of stigma. Now get deposited on the surface of stigma. The process it is called as the pollination. कि हा टू सेल्ड पोलन ग्रेन आहे, या अँथर मधून आता तो निघालेला आहे. निघालेला असेल तर इनडायरेक्टली इकडे त्याच पर्टिक्युलर फ्लॉवर मध्ये किंवा दुसऱ्या फ्लॉवर मध्ये गायनोशियम असेल तर त्याच्या टर्मिनल पार्टला आपण स्टिग्मा म्हणतो, मधल्या पार्टला स्टाईल म्हणतो, खालच्या पार्टला ओव्हरी म्हणतो. So two-celled pollen grain get deposited on the surface of stigma, and once the two-celled pollen grain get deposited on the surface of the stigma, the process is over. That particular process it is called as the pollination. That process it is called as the pollination. म्हणजे हा जो pollen grain आहे हा आता या स्टिग्मावर जर डिपॉझिट झाला असेल तर प्रोसेसला काय म्हणू आपण pollination. Now this particular pollen grain it undergo next process that is called as the germination. That is called as जर्मिनेशन. मग आता या पर्टिक्युलर पोलन ग्रेनचं म्हणजे या पोलन ग्रेनचं या स्टिग्मावर जर्मिनेशन कसं होईल बघा आता केअरफुली. हा जो पोलन ग्रेन आहे या पोलन ग्रेनला दोन लेयर्स आहेत, बाहेरची एक्झाइन आहे आणि आतमधली इंटाइन आहे. मी आता पुढे काय म्हणतो बघा. वन्स द पोलन ग्रेन गेट डिपॉझिटेड ऑन द सरफेस ऑफ स्टिग्मा, द एक्झाइन ऑफ द पोलन ग्रेन रप्चर्स. द एक्झाइन ऑफ द पोलन ग्रेन रप्चर्स. एक्झाइन आता इथे काय झालेली आहे पहा, ही रप्चर झालेली आहे. The exine of the pollen grain ruptures, intine comes out in the form of tube. एक्झाइन काय झालेली आहे रप्चर झालेली आहे. आता आतमध्ये त्या पोलन ग्रेनला काय प्रेझेंट आहे इंटाइन प्रेझेंट आहे, ती आता ट्यूबच्या फॉर्म मध्ये दिसत आहे. सो एक्झाइन ऑफ द पोलन ग्रेन रप्चर्स, intine comes out in the form of tube. That particular tube now it is called as the pollen tube. That tube it is called as pollen tube, and this particular pollen tube now carry two nuclei. The one it is called as the tube nucleus, the another it is called as the generative nucleus. हा आता ट्यूब सेल मधला ट्यूब न्यूक्लियस आहे, जनरेटिव्ह सेल मधला जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे. म्हणजे मधलं जे पार्टिशन आहे ते पार्टिशन ब्रेक झालेलं आहे, दोन्ही ट्यूब आतमध्ये आलेले आहे, आणि बोथ दिस दोन्ही न्यूक्लिय आतमध्ये आलेले आहे. कशाच्या आतमध्ये pollen tube. And once this particular two nuclei they enter into the pollen tube, the next process it starts. आतापर्यंत काय झालं की ही जी एक्झाइन पोलन ग्रेनची होती ती रप्चर झाली, आतली जी इंटाइन होती ती ग्रो झाली. या ग्रो झालेल्या स्ट्रक्चरला काय म्हटलं आपण पोलन ट्यूब. या पोलन ग्रेन मध्ये किती न्यूक्लिया प्रेझेंट होते दोन. एक कोणता ट्यूब न्यूक्लियस, दुसरा कोणता जनरेटिव्ह न्यूक्लियस. समोर कोणता न्यूक्लियस येतो ट्यूब न्यूक्लियस, मागे कोणता न्यूक्लियस राहतो जनरेटिव्ह न्यूक्लियस. दोन्ही न्यूक्लियस कसे आहे हॅप्लॉइड. आता याच्या पुढची जी डेव्हलपमेंट आहे ती काय होते बघा. द जनरेटिव्ह न्यूक्लियस विदिन द पोलन ट्यूब, द जनरेटिव्ह न्यूक्लियस विदिन द पोलन ट्यूब नाउ इट अंडरगो मायटोसिस. की या पर्टिक्युलर दोन न्यूक्लियस पैकी ट्यूब न्यूक्लियसचं पुढे काय होणार नाही, तो आता पुढे जाऊन डिजनरेट होईल. पण जो जनरेटिव्ह न्यूक्लियस जो आहे मोठा आहे, साईजने मोठा आहे, तो या पोलन ट्यूब मध्ये आता काय होईल डिवाइड होईल. पण कोणत्या डिव्हिजन मध्ये जाईल मायटोसिस. सो जनरेटिव्ह न्यूक्लियस
within this particular pollen tube it undergo mitosis and there is formation of two nuclei. तुम्हाला पुन्हा माहिती आहे की मायटोसिस मध्ये एका सेल पासून दोन सेल नाहीतर एका न्यूक्लियस पासून दोन न्यूक्लिय तयार होतात. हा जर जनरेटिव्ह न्यूक्लियस हॅप्लॉइड असेल तर हे दोन्ही मेल गमिट्स कसे राहील हॅप्लॉइड, कारण मायटोसिस मध्ये प्लॉइडी चेंज होत नाही. So the generative nucleus it undergo mitosis and there is formation of two nuclei and this particular two nuclei now they are called as male gametes. Now they are called as male gametes and both these particular male gametes they are surrounded by cytoplasm. Male gametes are surrounded by cytoplasm. So finally the germinating pollen grain having tube, the germinating pollen grain having tube containing two male gametes surrounded by cytoplasm. The germinating pollen grain having tube containing two male gametes surrounded by cytoplasm is full structure. It is called as male gametophyte. Is called as male gametophyte and the two nuclei which are present in the pollen tube they are called as male gametes. म्हणजे इथून तर इथपर्यंत जे पूर्ण स्ट्रक्चर असेल त्याला काय म्हणतो आपण मेल गमेटोफाइट. काय म्हणतो मेल गमेटोफाइट. पण या मेल गमेटोफाइट मध्ये हे जे दोन न्यूक्लिया प्रेझेंट आहे दोन्ही न्यूक्लिया हॅप्लॉइड आहे कारण ते मायटोसिसचे प्रोडक्ट आहे म्हणून हे जे दोन न्यूक्लिया आहे या दोन न्यूक्लियांना काय म्हणतो आपण मेल गमेट्स. सो the germinating pollen grain having tube containing two male gametes surrounded by cytoplasm is called as male gametophyte and the two nuclei which are present in the two haploid nuclei which are present in the male gametophyte which take part in the process of fertilization they are called as male gametes. They are called as male gametes. So this is the structure of the pollen grain, this is the development of the मेल गमेटोफाइट and this is the structure of the anther. म्हणजे इनडायरेक्टली आता पहा या पर्टिक्युलर बोर्डवर काय दिसतंय तुम्हाला की हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्या फ्लावरचा दॅट इज कॉल्ड एज स्टॅमेन. व्हर्ल होता तेव्हा कोणता होता अँड्रोशियम. या स्टॅमेनचा कुठला पार्ट यूज केला आपण अँथर. या अँथरला आपण स्टडी केला तेव्हा काय दिसले आपल्याला सॅक. सॅकला काय म्हटलं आपण पोलन सॅक. या पोलन सॅक मध्ये काय प्रोड्यूस झाला पोलन ग्रेन. हाच पोलन ग्रेन मी इथे स्टडी केला. याच पोलन ग्रेनला आपण यूज करून पॉलिनेशनच्या नंतर काय डेव्हलप झाला मेल गमेटोफाइट. मेल गमेटोफाइट मध्ये काय दिसलं आपल्याला मेल गमेट. म्हणजे इनडायरेक्टली या स्टॅमेन कडून पुढे गेलो तर आपल्याला काय मिळालेलं आहे मेल गमेट. हेन्स दिस पर्टिक्युलर अँड्रोशियम और स्टॅमेन इट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इन द फ्लावर. It is the male reproductive structure of the flower and pollen grain is the first cell of male gametophyte. And the pollen grain is the first cell of male gametophyte. The another part is structure of ovule and development of female gametophyte. Female gametophyte ला दुसरं पण नेम आहे that is called as embryo sac. याच्या पहिल्यांदा आपण काय पाहिलं स्ट्रक्चर ऑफ अँथर अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट. स्ट्रक्चर ऑफ अँथर अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट मध्ये आपल्याला शेवटी काय दिसलं की देर इज फॉर्मेशन ऑफ टू मेल गमेट्स इन वन मेल गमेटोफाइट. देर इज फॉर्मेशन ऑफ टू मेल गमेट्स इन वन मेल गमेटोफाइट. म्हणजे अँथर कडून किंवा अँड्रोशियम कडून आपण मेल गमेट पर्यंत पोहोचलो. आता आपल्याला काय करायचं आहे गायनोशियम कडून फिमेल गमेट पर्यंत पोहोचायचं आहे. तर आता पहिल्यांदा आपण गायनोशियम ऑब्झर्व करू, मग गायनोशियम मधलं ओव्ह्यूल ऑब्झर्व करू, मग ओव्ह्यूल मध्ये फिमेल गमेटोफाइट कसा डेव्हलप होतो ते ऑब्झर्व करू आणि फिमेल गमेटोफाइट मध्ये फिमेल गमेट कसा असतो ते ऑब्झर्व करू. तर गायनोशियम पासून आपण स्टार्ट करू. सो दिस इज द गायनोशियम. मग गायनोशियम काय? द गायनोशियम इट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह whorl ऑफ द फ्लावर. The gynoecium it is the female reproductive whorl of the flower. It is also called as the pistil. This complete gynoecium it is differentiated into three parts. The terminal part which receives the pollen grain it is called as stigma. Middle tubular part of the gynoecium it is called as style. The lower swollen part of the gynoecium it is called as ovary. And within the ovary there is presence of a structure. That structure it is called as ovule. Where this particular ovule it is attached to the tissue which provide nourishment or nutrition to the ovule. That particular tissue it is called as the placenta. That is called as placenta. आता मी काय केलेलं आहे की हा पर्टिक्युलर ओव्ह्यूल इथून कट केला आणि हा ओव्ह्यूल आता इथे ड्रॉ केला आणि या ओव्ह्यूलचा आपल्याला स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे की हा ओव्ह्यूल काय असतो. तर ऍक्च्युली याच्यापेक्षा सोपं जाईल असा ओव्ह्यूल जर मला काढायचा असेल तर मी असा ओव्ह्यूल काढेन की त्या पर्टिक्युलर ओव्ह्यूलला दोन पार्ट क्लिअर दाखवता येईल.
मग ओव्हिल कसं आहे? ॲक्च्युली स्ट्रक्चरली दिस पर्टिक्युलर ओव्हिल इट इज डिफरन्शिएटेड इंटू टू पार्ट्स. स्ट्रक्चरली दिस पर्टिक्युलर ओव्हिल इट इज, आता मी काय केलं, हा ओव्हिल जो आहे हा ओव्हिल मी इथे ड्रॉ केला, पण याच्यापेक्षा थोडासा सोपा ओव्हिल मी इथे काढलाय. हाच ओव्हिल आपल्याला कम्पेअर करून याच्यासोबत कम्पेअर करून स्टडी करता येईल. The oval, it is present in the ovary. This particular oval, it can be defined as, or it is also called as integumented megasporangium. It is called as integumented megasporangium. तर त्या पर्टिक्युलर ओव्हिलचे स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं आहे. Structurally, this particular oval, it is differentiated into two parts. The two parts are the stalk of the oval, it is called as the funicle. The stalk of the oval, it is called as the funicle, and the upper solan part of this particular oval, it is called as body. आता ही बॉडी तुम्हाला इथे दिसते आणि हा जो स्टॉक आहे तो आपल्याला असा दिसतोय. म्हणजे या ओव्हिल मध्ये आणि या ओव्हिल मध्ये डिफरन्स जर पाहायचा असेल तर ऍक्च्युली दोन्ही ओव्हिल सारखेच आहे, पण हा पर्टिक्युलर ओव्हिल जर पाहिला तर याचा फ्युनिकल आणि याचं बॉडी एका ऍक्सिस मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे स्ट्रेट आहे. तर सच पर्टिक्युलर ओव्हिल व्हेन इट इज स्ट्रेट इट इज कॉल्ड एज ऑर्थोट्रॉपस ओव्हिल. इट इज कॉल्ड एज ऑर्थोट्रॉपस ओव्हिल. आणि आता या डायग्राम मध्ये काय केलं की हा जो पर्टिक्युलर बॉडीचा पार्ट आहे या ओव्हिलचा हा या बाजूला टर्न केला, फ्युनिकल तिथेच ठेवलंय का, फ्युनिकल तिथेच ठेवलं, बॉडीचा पार्ट मी फक्त टर्न केला. असा जर बेंट ओव्हिल असेल म्हणजे याचे जे वरचे पार्ट असेल ते आता खालच्या साईडला आले खाली, म्हणजे हा बॉडीचा पार्ट जसाच्या तसा आपण बेंट केला, फ्युनिकल तिथेच राहिलं. असा जर बेंट ओव्हिल असेल तर दॅट पर्टिक्युलर बेंट ओव्हिल इट इज कॉल्ड एज अनाट्रॉपस ओव्हिल. So bent oval or curved oval, it is called as anatropous oval. In most of the plants, the oval it is bent. That oval it is called as anatropous oval. म्हणजे हा ओव्हिल कसा झाला ऑर्थोट्रॉपस ओव्हिल, हा ओव्हिल कसा झाला अनाट्रॉपस ओव्हिल. या ओव्हिल आणि या ओव्हिल मध्ये डिफरन्स काय, तर हा ओव्हिल कसा आहे स्ट्रेट आहे आणि हा ओव्हिल कसा आहे तर बेंट आहे. मॅक्झिमम प्लांट्स मध्ये जो ओव्हिल असतो तो बेंट असतो, म्हणून आपल्या स्टडीला जो ओव्हिल मॅक्झिमम प्लांट्स मध्ये असतो तो आहे, दॅट इज कॉल्ड एज अनाट्रॉपस ओव्हिल. So structurally this particular oval it is differentiated into two parts. The two parts are the stalk, it is also called as the funicle. The another part it is called as body. हा काय झाला स्टॉक, हा काय झाला बॉडी, याला काय म्हटलं फ्युनिकल, याला काय म्हटलं आपण बॉडी. The stalk of the oval it remains attached to the body by means of point of contact. That particular point of contact it is called as hilum. की हा स्टॉक या पर्टिक्युलर बॉडी सोबत जिथे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टने अटॅच असेल दॅट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इट इज कॉल्ड एज फ्युनिकल. या ओव्हिल मध्ये पहा हे फ्युनिकल आहे, फ्युनिकल आहे, फ्युनिकल आहे, पण ही पर्टिक्युलर फ्युनिकल जर असेल तर या पर्टिक्युलर बॉडी सोबत या पार्टने अटॅच आहे. असा जर पार्ट असेल तर याला काय म्हणतो आपण हायलम. म्हणजे फ्युनिकल आणि बॉडीचं कनेक्शन असेल तर दॅट इज कॉल्ड एज हायलम. In the funicle, there is presence of a vasculature which provide nourishment to the ovule. That particular vasculature it is called as a raphe. It is called as raphe. की या पर्टिक्युलर फ्युनिकल मध्ये आतमध्ये वॉस्क्युलेचर आहे म्हणजे झायलेम फ्लोएम प्रेझेंट आहे. असं झायलेम फ्लोएम प्रेझेंट असेल तर त्या पर्टिक्युलर पार्टला काय म्हणतो आपण रॅफे. पुन्हा एकदा पहिलेपासून सुरू करा. Structurally, this particular ovule it is differentiated into two parts. The stalk of the ovule it is called as the funicle. The another swollen part of the ovule it is called as body. The funicle it remains attached to the body by means of point of contact. That point of contact it is called as hilum. That is called as hilum. आता आपण या बॉडी कडे जो the body of this particular ovule it shows the presence of a parenchymatous tissue. That parenchymatous tissue it is called as a nucellus. दॅट इज कॉल्ड एज न्यूसेलस. की या पर्टिक्युलर ओव्हिलच्या बॉडीच्या आत जो पर्टिक्युलर पेरेन्कायमॅटस टिश्यू प्रेझेंट आहे दॅट पर्टिक्युलर टिश्यू इट इज कॉल्ड एज द न्यूसेलस. दॅट इज कॉल्ड एज न्यूसेलस. म्हणजे ही जर बॉडी असेल तर या पर्टिक्युलर बॉडीच्या आतमध्ये जो टिश्यू प्रेझेंट असेल दॅट पर्टिक्युलर टिश्यू इट इज कॉल्ड एज द न्यूसेलस. So body of this particular oval it shows the presence of a parenchymatous tissue. That particular parenchymatous tissue it is called as nucellus, and this particular nucellus it is surrounded by coverings. हे जे आतमधलं न्यूसेलस आहे याच्यावर आता कव्हरिंग्स आहे म्हणजे इनडायरेक्टली आत न्यूसेलस आहे, एक कव्हरिंग आहे, त्याच्या बाहेर दुसरं कव्हरिंग आहे. So this particular nucellus it is surrounded by coverings. This particular coverings are called as integuments. They are called as integuments on the basis of number of integuments. The ovules they are of two different types. If only one integument is present to the ovule, that ovule it is called as unitegmic ovule.
that is called as a unitegmic ovule, and if two integuments are present to the ovule, that ovule it is called as a bitegmic ovule, that is called as bitegmic ovule. मॅक्झिमम प्लांट्स मध्ये जो ओव्ह्यूल असतो त्याला दोन इंटिग्युमेंट आहे. पहा, हे इंटिग्युमेंट आहे एक आणि हे दुसरे इंटिग्युमेंट आहे दोन. म्हणून मॅक्झिमम प्लांट्स मध्ये दोन इंटिग्युमेंट असणारा ओव्ह्यूल असतो, म्हणून त्या पर्टिक्युलर ओव्ह्यूलला काय म्हणतो आपण, बायटेक्निक ओव्ह्यूल. सो दिस पर्टिक्युलर न्यूसेलस इट इज सराउंडेड बाय कवरिंग्स. द कवरिंग्स आर कॉल्ड as integuments, but these particular integuments at one end remain free, forming an opening. That opening it is called as a micropyle. दॅट ओपनिंग इट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोपाईल. मी आता काय म्हटलं की हे जे इंटिग्युमेंट्स आहे ते कोणत्या तरी एका साईडला ओपन आहे. जे ओपनिंग असेल त्या पर्टिक्युलर ओव्ह्यूलला, दॅट ओपनिंग इट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोपाईल. हेन्स दिस पर्टिक्युलर एंड ऑफ द ओव्ह्यूल इट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोपायलर एंड. दॅट एंड इट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोपायलर एंड. म्हणजे ज्या साईडला मायक्रोपाईल प्रेझेंट आहे त्या एंडला काय म्हणू आपण, मायक्रोपायलर एंड. या ओव्ह्यूलला इथे मायक्रोपाईल आहे म्हणून या एंडला काय म्हणू आपण, मायक्रोपायलर एंड. The opposite end of the micropylar end it is called as a chalaza. जिथून इंटिग्युमेंट्स अराइज होतात त्या रिजनला काय म्हणतात, चलाजा. सो द रिजन ऑफ दिस पर्टिक्युलर बॉडी फ्रॉम वेअर द इंटिग्युमेंट्स अराइज, दॅट पर्टिक्युलर रिजन इट इज कॉल्ड ॲज अ चलाजा. हेन्स दिस पर्टिक्युलर एंड ऑफ दिस पर्टिक्युलर ओव्ह्यूल इट इज कॉल्ड ॲज अ चलाजल एंड. हा जर मायक्रोपायलर एंड असेल तर या एंडला काय म्हणू आपण, चलाजल एंड. म्हणजे हा जर मायक्रोपायलर एंड असेल तर याला काय म्हणतो आपण, चलाजा. म्हणजे ओपनिंग असेल तर काय म्हणतात, तर मायक्रोपाईल. पण त्या इंटिग्युमेंट जिथून अराइज झालेले असेल त्या पर्टिक्युलर रिजनला काय म्हणतात, तर चलाजा. म्हणून या एंडला काय म्हणणार, चलाजल एंड. तर या एंडला काय म्हणणार, मायक्रोपायलर एंड. आता हा ओव्ह्यूल स्ट्रेट आहे म्हणून मायक्रोपायलर एंड वर गेला, चलाजल एंड खाली आला. हाच मी आता असा जर टर्न केलेला असेल तर मायक्रोपायलर एंड इथे येईल आणि चलाजल एंड वरच्या साईडला जाईल. हा चलाजल एंड आणि हा मायक्रोपायलर एंड. So the nucellus it is surrounded by coverings. The coverings are called as integuments. The integuments they are free at one end forming an opening. That opening it is called as a micropyle. That's why this particular end it is called as micropylar end. The another end of this particular body of the ovule from where the integuments arise, that particular region it is called as a chalaza. That end it is called as a chalazal end. That is called as chalazal end. And within this particular nucellus there is presence of, within this nucellus there is presence of a 7-celled and 8 nucleated structure. That 7-celled and 8 nucleated structure it is called as female gametophyte, or that female gametophyte. हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे that structure it is called as female gametophyte, or that is also called as embryo sac. That is called as embryo sac. मी काय म्हटलं, 7-celled 8 nucleated. आता आपल्याला 7 सेल्स पाहिजे आणि 8 न्यूक्लिया पाहिजे. 7 सेल्स पहिल्यांदा पाहू. सेल 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 सेल्स, 8 न्यूक्लिया पाहिजे. न्यूक्लियस 1 2 3 4 5 6, इथे 2 असतात 7 आणि 8. हे 2 न्यूक्लिया तुम्हाला डेव्हलपमेंट मध्ये क्लिअर दिसतील. आता इथे आपल्याला दाखवता येत नाही. हा जो पर्टिक्युलर 2 न्यूक्लिया इथे प्रेझेंट असेल तर त्या 2 न्यूक्लियांना म्हणतात पोलर न्यूक्लिया. पण ते 2 पोलर न्यूक्लिया फ्यूज होत असतात, एक न्यूक्लियस तयार होतो. त्या न्यूक्लियसला म्हणतात सेकंडरी न्यूक्लियस, नाही तर त्याला म्हणतात डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. सेंटर मध्ये मायक्रोपायलर एंडला जे 3 सेल्स प्रेझेंट दिसतात त्याच्यापैकी जो मधला आहे, सेंटर मधला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ फिमेल गमिट. दॅट इज कॉल्ड ॲज फिमेल गमिट. त्याच्या आजूबाजूला 2 इलॉंगेटेड सेल्स आहेत, त्यांना म्हणतो आपण सिनर्जिड्स. द 2 सिनर्जिड अँड 1 फिमेल गमिट टुगेदर इट इज कॉल्ड ॲज अ एग ॲपॅरेटस. The 2 synergid and 1 egg together it is called as egg apparatus. जर egg आपण कन्सिडर केला नाही तर 2 synergids only, that is called as a filiform apparatus. फक्त 2 synergid बोलायचं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ फिलिफॉर्म ॲपॅरेटस. पण 2 सिनर्जिड आणि एक फिमेल गमिट म्हणजे एग, तीनही कन्सिडर केलेले असेल तर याला कलेक्टिव्हली तिघांना एकत्र म्हणतात एग ॲपॅरेटस. Towards the chalazal end there is presence of 3 similar cells. The 3 similar cells are called as antipodals. They are called as antipodals. So these are called as antipodals. This is called as egg apparatus, and centrally that shows the presence of a secondary nucleus, and this complete structure now it is called as female gametophyte, or it is called as a embryo sac, or it is called as embryo sac. So this is the structure of anatropous ovule. कशाला म्हणणार anatropous ovule? When the ovule is bent it is called as anatropous ovule. When the ovule it is straight it is called as orthotropous ovule. इथे पण मायक्रोपायलर एंडला एग ॲपॅरेटस राहणार,
इथे पण मायक्रोपायलर एंडला एक ॲपरेटस राहणार, इथे पण चलाझल एंडला अँटीपोडल्स राहणार, इथे पण चलाझल एंडला अँटीपोडल्स राहणार. म्हणजे दोन्ही ओव्हिल सारखेच आहे, फक्त हा स्ट्रेट ओव्हिल आहे, हा ओव्हिल बेंट आहे. जर बेंट असेल तर दॅट इज कॉल्ड एज अनॅट्रोपस ओव्हिल, आणि जर तो स्ट्रेट ओव्हिल असेल तर दॅट इज कॉल्ड एज ऑर्थोट्रोपस ओव्हिल. आता आपल्याला पाहायचं आहे की या पर्टिक्युलर ओव्हिल मधल्या या न्यूसेलस मध्ये हा फिमेल गमीट कसा आला. या न्यूसेलस मध्ये हा फिमेल गमेटोफाइट म्हणजे एम्ब्रियोसाइट कसा आला याची डेव्हलपमेंट आपल्याला स्टडी करायची आहे. म्हणून आपण काय केलं की हा ओव्हिल जो आहे तो बर्ड कंडिशनला पहिल्यांदा सुरू केला आणि नवीन पार्ट सुरू केला, दॅट इज कॉल्ड ॲज द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट ऑर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोसॅक इन एंजिओस्पर्म. मी काय केलं आता की ते जे पर्टिक्युलर फ्लावर आहे त्या फ्लावर मधलं गायनोशियम आहे, त्या गायनोशियम मधला ओव्हिल जो आहे ना तो ऑब्झर्व केला. तो कोणता ओव्हिल ऑब्झर्व केला? यंग. या यंग ओव्हिल पासून स्टार्ट केलं, पूर्ण डेव्हलपमेंट केली आणि तो जे नसेल तिथे ते जर डेव्हलप झालेले असेल तर ते डेव्हलप झालेलं स्ट्रक्चर इथे प्लेस केलं आणि या ओव्हिलला नंतर काय म्हटलं होतं? मॅच्युअर. म्हणजे डायग्राम्स पहा आपल्या फ्लो चार्ट मध्ये कशा चालल्या, इथून इथे 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 असं करत करत इथपर्यंत आलो आपण. हा यंग ओव्हिल आहे आणि हा मॅच्युअर ओव्हिल आहे. या दोन ओव्हिल मध्ये फरक आहे, डिफरन्स आहे. सो आता आपण पुढच्या पार्टला चाललो आहे, दॅट इज कॉल्ड एज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोसॅक ऑर दॅट इज कॉल्ड एज द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट. ओके, मग आता हा ओव्हिल आहे, यंग आहे, म्हणजे इनडायरेक्टली या यंग ओव्हिलला पण पुन्हा अजून ते दोन पार्ट आहेत. हा बॉडी आहे, हा क्युनिकल आहे. या बॉडीच्या आतमध्ये जो टिश्यू प्रेझेंट आहे त्या टिश्यूला काय म्हणतो आपण? न्यूसेलस. मी आता डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइटच्या एक्सप्लेनेशनला सुरुवात करतो. In the beginning, when the ovule is young, this particular ovule, it shows the presence of a tissue, the parenchymatous tissue. It is called as the nucellus, where all the cells of the nucellus are diploid. In the beginning, when the ovule is young, this particular body of the ovule shows the presence of a parenchymatous tissue. That parenchymatous tissue, it is called as nucellus. All the cells which are present in nucellus, they are the parenchymatous cells, they are the diploid cells. But one of the cell of the nucellus towards the micropylar end, हा end कोणता? चलाझल end, हा end कोणता? micropylar end. So one of the cell of the nucellus towards the micropylar end becomes large and prominent. की ह्या न्यूसेलस मध्ये जेवढे पेरेन्कायमॅटस सेल्स आहेत त्या पेरेन्कायमॅटस सगळ्या सेल्स पैकी कोणाच्या? न्यूसेलसच्या एक सेल मोठा असतो, जो कोणत्या एंडला प्रेझेंट आहे? मायक्रोपायलर एंडला. So one of the cell of the nucellus towards the micropylar end becomes large and prominent. तो मोठा असतो, क्लिअर असतो. That particular cell, it is called as the megaspore mother cell. That cell, it is called as megaspore mother cell, and this particular megaspore mother cell, it is a diploid cell. मी आताच म्हटलं की हे आतमधले सगळे पेरेन्कायमॅटस सेल्स डिप्लॉइड आहे, त्याच्यामुळे हा पण सेल कसा राहणार? डिप्लॉइडच राहणार. बट दॅट पर्टिक्युलर सेल, इट इज कॉल्ड एज मेगास्पोर मदर सेल. दिस पर्टिक्युलर मेगास्पोर मदर सेल, हा जो आहे मेगास्पोर मदर सेल, आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण तो बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर त्याच्यापासून जे डेव्हलप होईल ते त्याच्या जागी आपण ठेवून दिलं. म्हणजे हा ओव्हिल आता यंग झाला तर या ओव्हिलला काय म्हणावं लागेल? मॅच्युअर. म्हणजे इनडायरेक्टली याच्या पुढच्या सगळ्या डेव्हलपमेंट त्या ओव्हिलच्या आतमध्येच सुरू आहे, फक्त आपल्या कन्व्हिनियन्ससाठी हा मेगास्पोर मदर सेल आपण बाहेर काढला. मग हा बाहेर काढलेला मेगास्पोर मदर सेल हा आहे. मग मेगास्पोर मदर सेल काय? द मेगास्पोर मदर सेल, इट इज अ डिप्लॉइड सेल. द मेगास्पोर मदर सेल, इट इज अ डिप्लॉइड सेल. केअरफुली लक्षात ठेवायचं, या ओव्हिलच्या दोन एंड्सला, हा एंड कोणता आहे तर मायक्रोपायलर एंड, हा एंड कोणता आहे तर चलाझल एंड. म्हणजे या मेगास्पोर मदर सेलचा हा एंड कोणता आहे तर मायक्रोपायलर एंड, हा एंड कोणता आहे तर चलाझल एंड. मग हा सेल आपण इथे काढला. सो दिस इज कॉल्ड एज मेगास्पोर मदर सेल. सो दिस इज द मेगास्पोर मदर सेल, इट इज अ डिप्लॉइड सेल. दिस मेगास्पोर मदर सेल, इट अंडरगो मियोसिस. म्हणजे हा सेल इथल्या इथे कुठे गेला? मियोसिस. So this megaspore mother cell, it is a diploid cell, it undergo meiosis. The meiosis, it is also called as reduction division. Upon meiosis, this megaspore mother cell, it form 4 cells. It form 4 cells. म्हणजे हे जे 4 सेल्स आहे आपल्याला इथे काढावं लागेल. म्हणजे इनडायरेक्टली हे 4 सेल्स असेल तर या 4 सेल्स पैकी हा एंड कोणता आहे? चलाझल, आणि हा एंड कोणता आहे? मायक्रोपायलर. हे जर इथे मी प्लेस केले तर इनडायरेक्टली हा एंड कोणता होईल? चलाझल, हा एंड कोणता होईल? मायक्रोपायलर एंड. म्हणजे हा मेगास्पोर मदर सेल जो डिप्लॉइड सेल आहे कोणत्या डिव्हिजन मध्ये गेला? मियोसिस. तुम्हाला मियोसिसचं कॅरेक्टरिस्टिक माहित आहे. मियोसिस मध्ये एका सेल पासून किती सेल्स तयार होतात तर 4.
So this megaspore mother cell, which is a diploid cell, it undergo meiosis. There is formation of 4 cells, and all these particular 4 cells, they are placed one above the other. They are placed one above the other. This stage it is called as linear tetrad of 4 haploid megaspores. This stage it is called as linear tetrad of 4 haploid megaspores. म्हणजे सगळे एकावर एक प्लेस आहे म्हणून याला काय म्हणतो लिनियर. 4च्या ग्रुप मध्ये आहे म्हणून काय म्हणतो आपण टेट्राड. किती आहे 4 आहे. सगळे मियोसिसचे प्रोडक्ट असेल तर ते सगळे कसे आहे हॅप्लॉइड आहे आणि हा मेगास्पोर मदर सेल आहे त्याच्यामुळे हे सगळे कोण राहणार आहे तर मेगास्पोर्स. So this stage it is called as linear tetrad of 4 haploid megaspores. Of the 4 haploid megaspores, micropylar 1, 2, 3, micropylar 3 megaspores degenerate. हे जर 4 मी इथे काढले तर 4 पैकी मायक्रोपायलर एंड कडचे 1, 2, 3 असे 1, 2, 3 हे 1, 2, 3 3 मेगास्पोर्स काय होणार डिजनरेट होणार. So of the 4 megaspores, micropylar 3 megaspores degenerate and chalazal megaspore remains functional. Chalazal megaspore हा chalazal end कडचा जो megaspore आहे तो फक्त काय राहील फंक्शनल राहील. This is now called as functional megaspore. This is now called as functional megaspore. म्हणजे आता हे हा हॅप्लॉइड आहे, हा हॅप्लॉइड आहे, हा हॅप्लॉइड आहे, हा हॅप्लॉइड आहे. बाकी 3 मायक्रोपायलर मेगास्पोर्स काय झाले डिजनरेट. त्याच्यामुळे एकच चलाजल एंड कडचं राहिला असेल तर त्याला काय म्हणू आपण फंक्शनल मेगास्पोर. तो पण कसा आहे हॅप्लॉइड. आता या फंक्शनल मेगास्पोरचं काय होईल ते पहा. द न्यूक्लियस ऑफ द फंक्शनल मेगास्पोर, द न्यूक्लियस ऑफ द फंक्शनल मेगास्पोर, पूर्ण मेगास्पोर डिवाइड होणार नाही म्हणजे सेल डिवाइड होणार नाही फक्त त्याचा न्यूक्लियस. The nucleus of the functional megaspore now it undergo 3 successive mitotic divisions. Undergo 3 successive mitotic divisions. मला काय म्हणायचं आहे की हा जो पर्टिक्युलर न्यूक्लियस आहे जो हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे हा आता 3 मायटोसिस मध्ये जाईल. पहिलं मायटोसिस, दुसरं मायटोसिस, तिसरं मायटोसिस. So the nucleus of the functional megaspore it undergo 3 mitosis. Undergo 3 mitosis. पहिल्या मायटोसिस मध्ये हा गेला तर 2 न्यूक्लिया तयार होईल. म्हणजे इनडायरेक्टली हे मायटोसिस 1 झालं. ही स्टेज आता दुसऱ्या मायटोसिस मध्ये गेलं तर 2 पासून 4 तयार होईल. तुम्हाला माहित आहे मायटोसिस मध्ये एकापासून 2 तयार होतात. तर एकापासून 2 तयार होईल, 2 पासून 4 तयार होईल आणि 4 पासून 8 तयार होईल. So in the first mitosis there is formation of 2 nuclei. This embryo sac it is called as a 2 nucleate embryo sac. In the second mitosis there is formation of 4 nuclei from 2 nuclei. This is called as the 4 nucleate embryo sac. In the third mitosis there is formation of 8 nuclei. In the third mitosis there is formation of 8 nuclei from the 4 nuclei. This is called as the 8 nucleate embryo sac. And once 8 nuclei they are formed, the nuclear division is over. The nuclear division is over. म्हणजे हा न्यूक्लियस पहिल्या मायटोसिस मध्ये गेला, दुसऱ्या मायटोसिस मध्ये गेला, तिसऱ्या मायटोसिस मध्ये गेला. टोटल न्यूक्लिया किती तयार झाले 8. Now after the formation of this particular 8 nuclei, of the 8 nuclei 4 nuclei are present towards the chalazal end and 4 nuclei they are present towards the micropylar end. एक एंड कोणता होता chalazal end, दुसरा एंड कोणता होता micropylar end. यही फंक्शनल मेगास्पोरचा हा एंड कोणता राहणार आहे chalazal end, हा एंड कोणता राहणार आहे मायक्रोपायलर एंड. त्याच्यामुळे याही पर्टिक्युलर स्टेजचा हा एंड कोणता राहणार आहे chalazal end, हा एंड कोणता राहणार आहे मायक्रोपायलर एंड. वन्स द 8 nuclei are formed, the nuclear division is over. Now all these particular 8 nuclei they undergo rearrangement and reorganization. They undergo rearrangement and reorganization. मग आता हे 8 न्यूक्लिया जे 4 न्यूक्लिया chalazal end ला प्रेझेंट आहे, 4 न्यूक्लिया मायक्रोपायलर एंड ला प्रेझेंट आहे, यांचं रिअरेंजमेंट अँड रिऑर्गनायझेशन कसं होईल. या न्यूक्लियसनी आपापली जागा घेणे त्याला काय म्हणतो रिअरेंजमेंट, आणि त्यांनी आपापले सेल्स तयार करणे त्याला काय म्हणतो आपण रिऑर्गनायझेशन. बघा आता रिऑर्गनायझेशन ऑफ द 4 nuclei present towards the micropylar end, 1 nucleus migrate towards the center. Of the 4 nuclei present towards the chalazal end, 1 nucleus migrate towards the center. chalazal end कडे 4 न्यूक्लिया होत्या, एक न्यूक्लियस सेंटर कडे गेला. मायक्रोपायलर एंड कडे पण 4 न्यूक्लिया प्रेझेंट होता, एक न्यूक्लियस सेंटर कडे गेला. द मायग्रेटेड न्यूक्लिया नाउ दे आर कॉल्ड एज द पोलर न्यूक्लिया.
The migrated nuclei, they are now called as the polar nuclei. हा फंक्शनल मेगास्पोर हॅप्लॉइड होता. मायटॉसिस मध्ये प्लॉइडी बदलत नाही, त्याच्यामुळे हे 8च्या 8ही न्यूक्लिया कसे हॅप्लॉइड आहे, त्याच्यामुळे हे 2 पण न्यूक्लिया कसे राहील हॅप्लॉइड. So the two nuclei which are now present in the center, they are called as the polar nuclei. कारण हे 2 पोल्स कडून आले म्हणून त्यांना काय म्हणतो आपण पोलर न्यूक्लिया. म्हणजे मायक्रोपायलर एंडला किती न्यूक्लिया बाकी राहिले 3, चलाझल एंडला किती न्यूक्लिया बाकी राहिले 3. आता या 3 न्यूक्लियांचं आणि या 3 न्यूक्लियांचं काय होईल ते इथे पहा. The remaining 3 nuclei which are present towards the micropylar end, one nucleus get organized to form the female gamete and that is called as egg. The 3 nuclei which are present towards the micropylar end, one nucleus get organized to form the cell. That cell it is called as egg or that is called as the female gamete. हा कसा राहील मग haploid. The 2 nuclei get organized to form the 2 elongated cells. The 2 elongated cells are called as the synergids. They are called as synergids. म्हणजे indirectly राहिलेल्या 3 न्यूक्लियापैकी एकापासून तयार झाला egg, राहिलेल्या 2 न्यूक्लियापासून तयार झाले 2 synergids. The 2 synergid and 1 egg, together it is called as egg apparatus. Together it is called as egg apparatus. म्हणजे या 4 पैकी एकापासून पोलर न्यूक्लियस तयार झाला, 2 पासून सिनर्जिड तयार झाले, एकापासून फिमेल गमेट तयार झाले. म्हणजे हे 4 न्यूक्लियस संपले. या 4 न्यूक्लियापैकी एक मायग्रेट झाला होता, सेंटर मध्ये 3 बाकी राहिलेले होते. द 3 न्यूक्लिया विच आर प्रेझेंट टुवर्ड्स द चलाझल एंड गेट ऑर्गनाइज्ड टू फॉर्म द 3 cells. The 3 cells are called as the antipodals. They are called as antipodals. So towards the chalazo end there are 3 cells. They are called as antipodals. In the center there are 2 nuclei. हे cells आहे, हे nuclei. In the center there are 2 nuclei. The 2 nuclei they are called as the polar nuclei. And towards the micropylar end there are 3 cells collectively called as egg apparatus. And this structure now it is called as a 7-celled and 8 nucleated structure. It is called as the embryo sac or it is called as the female gametophyte. For the first time this was discovered in a plant. That is called as the polygonum. Hence this is called as the polygonum type of embryo sac which was discovered by Strasburger. Which was discovered by Strasburger. So this is now called as the female gametophyte or it is called as the embryo sac. पण याच्यानंतर पण एक चेंज होत असतो. आता मी काय केलं की ही जी एम्ब्रियो सॅक आहे आपण या एका सेल पासून डेव्हलप केली. त्या सेलला काय म्हटलं होतं आपण मेगास्पोर मदर सेल. याला बाहेर काढलं होतं, त्याच्यापासून ही एम्ब्रियो सॅक तयार केली. ही एम्ब्रियो सॅक आपण इथे प्लेस जर केली तर ही डायग्राम निघेल. म्हणजे हा ओव्हिल आता यंग असेल, ही एम्ब्रियो सॅक इथे जर प्लेस केली तर या ओव्हिलला काय म्हणावं लागेल मॅच्युअर ओव्हिल. ॲट मॅच्युरिटी बिफोर फर्टिलायझेशन, ॲट maturity before fertilization the 2 polar nuclei which are present in the center of the embryo sac, the 2 polar nuclei which are present in the center of the embryo sac, they fuse and that forms the diploid nucleus. And that diploid nucleus it is called as the secondary nucleus. That is called as a secondary nucleus. हा न्यूक्लियस दिसून राहिला, हा न्यूक्लियस दिसून राहिला, या न्यूक्लियसला काय म्हणतो आपण सेकंडरी न्यूक्लियस. म्हणजे फुल मॅच्युरिटीला फर्टिलायझेशनच्या जस्ट आधी अँटीपोडल्स तशीच राहिले, एग ॲपॅरेटस तसंच राहिले, इथे काही चेंज झालेला नाही. पण सेंटरमध्ये जे 2 हॅप्लॉइड न्यूक्लिया होते ज्यांना काय म्हटलं होतं पोलर न्यूक्लिया, हे दोनही पोलर न्यूक्लिया हॅप्लॉइड आहे, हे फ्यूज होतील आणि फ्यूज झाल्यानंतर एक डिप्लॉइड न्यूक्लियस तयार होईल. दॅट डिप्लॉइड न्यूक्लियस इट इज कॉल्ड एज secondary nucleus or this is also called as the definitive nucleus. That is called as definitive nucleus. So at maturity this particular ovule now shows the presence of a stalk that is called as a funicle. The another part it is called as a body. Within the body there is presence of a tissue. That particular tissue, ha tissue इसे दिसून राहिला, that tissue it is called as the nucellus. The nucellus now it is surrounded by coverings. The coverings are called as integuments. Integuments are open at one point. That opening it is called as a micropyle. The integuments are arising from the base of the body. That base it is called as a chalaza. That is called as chalaza at maturity. At maturity again within this nucellus there is presence of a structure. That structure now it is called as a female gametophyte or this female gametophyte it is called as embryo sac, where this particular embryo sac it shows the presence of towards the micropylar end the egg apparatus. Towards the chalazo end 3 cells they are called as antipodals.
and in the center there is presence of a single diploid nucleus. That single diploid nucleus, it is called as secondary nucleus. So thus finally the 7-celled and 8-nucleated structure which is present in this particular ovule, it is called as the female gametophyte. म्हणजे हे जे पूर्ण आहे याला काय म्हणतो आपण, फिमेल गमेटोफाइट. पण या फिमेल गमेटोफाइटच्या मायक्रोपायलर एंडला हा एक सेल आहे, तो आहे फिमेल गमेट. हे पूर्ण काय, फिमेल गमेटोफाइट, पण त्याच्यातला एक जर सेल हा असेल तर दॅट सेल इट इज कॉल्ड एज फिमेल गमेट. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ओव्हिल अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट. म्हणजे आज आता या पार्टमध्ये आपण मेल गमेटोफाइट मध्ये एका मेल गमेटोफाइट मध्ये 2 मेल गमेट दिसले, तर एका फिमेल गमेटोफाइट मध्ये एक फिमेल गमेट दिसला. म्हणजे मेल गमेटोफाइट कडे गेलो तेव्हा मेल गमेट्स दिसले, फिमेल गमेटोफाइट कडे गेलो तेव्हा फिमेल गमेट दिसला. ठीक आहे.